हॅलो गाईज, वेलकम टू दत्तप्रसाद क्लासेस व्हिडिओ लेक्चर ग्रुप. मी अंकुश सुनील मायाचार्य तुम्हाला फिजिक्स हा विषय शिकवतो. सध्या आपण आपलं चॅप्टर नंबर 2 मॅथमॅटिकल मेथड्स हे समजून घेतो आहे आणि त्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेक्टर प्रोडक्ट कंप्लीट केलेले आहेत. मग आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेक्टर प्रोडक्ट म्हणजेच स्केलर प्रोडक्ट आणि व्हेक्टर प्रोडक्ट कंप्लीट केल्यानंतर त्याच्यावरचे काही मिसलेनियस एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. मग आजच्या या लेक्चरमध्ये आपण तेच एक्झाम्पल्स म्हणजे न्यूमरिकल सॉल्व करणार आहोत. आज मी ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला 2 न्यूमरिकल सॉल्व करू देईल. त्यापैकी पहिलं एक्झाम्पल मी तुमच्यासमोर लिहिलं आहे. चला तर मग वेळ न दवडता आपण सरळ आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आपलं आजचं एक्झाम्पल आहे तुमच्या टेक्स्टबुकमधून एक्झाम्पल नंबर 2.8. तर या एक्झाम्पल नंबर 2.8मध्ये काय दिलं आहे ते अगोदर मी रीड करतो आहे आणि हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचं ती मेथड आणि एक्सप्लेनेशन तुम्हाला मी आता शिकवतो आहे. तर बघा, इथे ए वेक्टर गिवन आहे. इफ ए वेक्टर इक्वल टू 5i कॅप प्लस 6j कॅप प्लस 4k कॅप अँड बी वेक्टर इक्वल टू 2i कॅप मायनस 2j कॅप प्लस 3k कॅप. आपला 2 वेक्टर दिले आहेत आणि पुढे सांगितलं आहे डिटरमाइन द अँगल बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर. म्हणजे आपल्याला ए वेक्टर आणि बी वेक्टर हे 2 वेक्टर दिले आहेत आणि त्या दोघांमधला जो अँगल आहे थीटा तो आपल्याला फाइंड करायचा आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? अँगल म्हणजे काय? थीटा. तर हे एक्झाम्पल समजवताना सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची ती म्हणजे काय, ज्या पण वेळेला तुम्हाला तिथे अँगल फाइंड करायला लावला, लक्षात ठेवायचं त्यावेळेला तिथे स्केलर प्रोडक्टचा फॉर्म्युला घ्यायचा. लक्षात परत सांगतो, ज्या पण वेळेला न्यूमरिकलमध्ये तुम्हाला अँगल फाइंड करायला लावला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्केलर प्रोडक्टचा फॉर्म्युला घ्यावा लागेल. मग स्केलर प्रोडक्टचा फॉर्म्युला कसा आहे तर तो मी तुम्हाला आठवून देतो. तो फॉर्म्युला अशा पद्धतीचा होता, ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल्स टू ए बी कॉस थीटा. हा तुमचा जनरल फॉर्म्युला येते लक्षात. मी काय सांगितलं म्हणजे जर आपल्याला 2 ठिकाणी 2 व्हेक्टरच्या दरम्यानचा अँगल फाइंड करायचा असेल तर 100% लक्षात ठेवायचं की त्यावेळेला तुम्हाला स्केलर प्रोडक्टचा फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि स्केलर प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे ए व्हेक्टर डॉट बी व्हेक्टर इक्वल्स टू ए बी कॉस थीटा. मी याला इक्वेशन नंबर 1 देतो. कळलं? पुढची गोष्ट, स्केलर प्रोडक्टचा आणखी एक फॉर्म्युला आपण शेवटच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघितला होता. तो फॉर्म्युला तुम्हाला मी रिमाइंड करून देतो आहे. तर तो फॉर्म्युला ह्या टाईपचा होता, ए व्हेक्टर डॉट बी व्हेक्टर इक्वल्स टू ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. हा देखील फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवला होता. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. आता बघा, इथे चेंज फक्त इतकंच होता की ज्या वेळेला आपण फॉर्म्युला शिकलो होतो तर इथे पी आणि क्यू असायचा, मग इथे पी क्यू कॉस थिटा असायचा. तसंच इथे पी आणि क्यू असायचा, मग इथे पी एक्स क्यू एक्स, पी वाय क्यू वाय आणि पी झेड क्यू झेड असायचा. मी त्यांना ए आणि बीनी या ठिकाणी रिप्लेस केलं. याच्याने काही फरक पडतो? ठीक आहे, परत आठवण करून देतो. आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे. मग अँगल फाइंड करायचा याच्याकरता आपण स्केलर प्रोडक्टचा फॉर्म्युला घेतला आणि स्केलर प्रोडक्टचा हा पहिला फॉर्म्युला दिल्यानंतर स्केलर प्रोडक्टचा आणखी एक फॉर्म्युला जो आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्सच्या माध्यमातून मिळाला होता तो सुद्धा आपण इथे लिहून घेतला आहे. म्हणजे ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल टू ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. आता हा अँगल म्हणजे थीटा फाइंड करण्याकरता मी इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 यांचा उपयोग करणार आहे. इथे बघा, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 मी काय म्हणू शकतो ते इथे लिहितो, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. इकडे तुमच्या लक्षात येईल की ए वेक्टर डॉट बी वेक्टर इकडचे एल एच एस आहे आणि सेकंड इक्वेशनमध्ये सुद्धा एल एच एस सेम आहे. आणि जर एल एच एस सेम असेल तर याचा अर्थ आपण आर एच एस सुद्धा सेम किंवा इक्वल दाखवू शकतो. म्हणजे मी ह्या इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून इकडे खाली लिहू शकतो, ए बी कॉस थीटा इक्वल्स टू ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. या इक्वेशनमध्ये कोणाला काय अडचण? म्हणजे मी काय केलं तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून हे दोघं जे आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 दिसतात त्याच्या आर एच एस इक्वल दाखवले आहेत. आणि आता आर एच एस इक्वल दाखवल्यानंतर आपल्याला शोधायचं काय? अँगल. जर अँगल शोधायचा असेल म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे? थीटा.
मग मी काय करतो, कॉस थिटाला LHSला एकट्याला असू देतो आणि त्याला मल्टिप्लायसला हा AB तिकडे पाठवतो राईटला, म्हणजे AB तिकडे जाताना काय होणार, डिवाइड होणार. गुड. देअरफॉर मग मी आता इथे म्हणतो कॉस थिटा इक्वल्स टू, या बाजूला मी लिहितो आहे AX BX प्लस AY BY प्लस AZ आणि BZ डिवाइड बाय, आता हा जो AB होता तो इथे मल्टिप्लाय होता, तिकडे जाताना काय होणार, डिवाइड, म्हणजे डिवाइड बाय मी केलं AB. इथपर्यंत आपण पोचलो आहे. इथपर्यंत कोणाला घ्यायचं. आता बाकीचे जे स्टेप असतील मी इकडे ह्या बाजूला लिहितो आहे. आता इकडे बघा कॉस थिटा फाइंड करतो आहे मी. मग कॉस थिटा फाइंड करण्याकरता मला इकडे आता AX BX AY BY AZ BZची गरज पडणार आहे. आणि A इंटू बी, म्हणजे आता इथे A इंटू बी AB असेल तर मला इथे A म्हणजे Aचं मॅग्निट्यूड लागतं आहे आणि B म्हणजे Bचं मॅग्निट्यूड लागतं आहे. मग आता A आणि Bचं मॅग्निट्यूड कसं शोधतात, ह्या सगळ्या स्टेप मी तुम्हाला अगोदर शिकवल्या आहेत, तर यांचा आपण उपयोग करणार आहे. आता मी इकडे ह्या फॉर्म्युलाकडे येतो आहे A आणि Bच्या. तर A वेक्टर आणि B वेक्टर जे इक्वेशन दिलं आहे याच्यावरून मला कळतं 5 6 आणि 4 यांना आपण काय म्हणू शकतो, तर AX इक्वल टू काय असेल 5, AY इक्वल टू काय असेल 6 आणि AZ इक्वल टू काय असेल 4. आपण हे डायरेक्टली पण लिहू शकलो असतो व्हॅल्यूज, पण मी तुम्हाला आधी समजून दिलं की AX AY आणि AZ आपण कसं काय फाईंड केलं. तर AX इक्वल टू 5 आला, AY इक्वल टू 6 आला आणि AZ इक्वल टू 4 आला. आणि सिमिलरली आपण BX इक्वल टू काय लिहू मग 2. गुड. BY इक्वल टू काय लिहिणार आहेत -2 आणि BZ इक्वल टू काय लिहिणार आहेत 3. ज्यांनी अगोदरचे लेक्चर बघितले असतील किंवा अगोदरचे झूम मीटिंग्स केले असतील त्यांनाच फक्त हा पॉईंट समजेल की AX AY किंवा BX BY आणि AZ BZ कशा पद्धतीने आलेत ते. चेक करा. AX आपण कसा घेतला, AY आपण कसा घेतला, AZ आपण कसा घेतला. तर A वेक्टरचा जो फॉर्म्युला होता, जो आय कॅपला मल्टिप्लाय असतो त्याला आपण AX म्हणतो, जो जे कॅपला मल्टिप्लाय असतो त्याला AY म्हणतो आणि जो के कॅपला मल्टिप्लाय असतो A वेक्टरमध्ये त्याला आपण AZ म्हणतो. आणि सिमिलरली B वेक्टर करता BX इक्वल टू 2 आला, BY इक्वल टू -2 आला आणि BZ इक्वल टू 3 आला. आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. इथपर्यंत कोणाला काय अडचण. मग आता बघा कॉस थिटा इक्वल टू आपल्याला AX BX AY BY आणि AZ BZची गरज पडणार होती आणि मी त्यांना सगळ्यांना फाइंड करून घेतलं आहे. ह्या व्हॅल्यू मी आता इथे पुट करतो आहे. म्हणजे आता कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, कॉस थिटा इक्वल टू AXची व्हॅल्यू, आता AX इक्वल टू इकडे काय आला 5 इंटू BXची व्हॅल्यू 2, 5 इंटू 2 मी यांना ब्रॅकेटमध्ये लिहून घेतो हवं तर, प्लस इकडे AY BY म्हणजे 6 इंटू -2 प्लस इकडे AZ BZ 4 इंटू 3. आता ह्या स्टेप खूप सोप्या आहेत, या पटकन करा तुम्ही. डिवाइड बाय, आता कोण उरला A इंटू बी किंवा AB. तर A म्हणजे काय, तर इथे Aचं मॅग्निट्यूड शोधायचं आणि B म्हणजे काय, Bचं मॅग्निट्यूड शोधायचं. मग इथे मी तुम्हाला A आणि Bचं मॅग्निट्यूड कसं शोधलं जातं ते इथे खाली लिहून देतो आहे. लक्ष द्या. Aचं मॅग्निट्यूड शोधायला तुम्ही रूटमध्ये AX स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर प्लस AZ स्क्वेअर घेणार आणि त्याच पद्धतीने B सोडवताना BX स्क्वेअर प्लस BY स्क्वेअर प्लस BZ स्क्वेअर घेणार. कळलं आपण A आणि B कसा फाइंड करणार आहे, म्हणजे A इंटू बी म्हणजे इथे Aची व्हॅल्यू त्याचं मॅग्निट्यूड आणि Bची व्हॅल्यू त्याचं मॅग्निट्यूड मी या ठिकाणी आता पुट करणार आहे. आता बघा मग मी हा A आणि B इथे ज्या वेळेला पुट करणार आहे तर A म्हणजे हे रूट घेईल आणि B म्हणजे हे रूट घेईल. हे आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. टेक्स्टबुकमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या स्टेप त्यांनी घेतलेला नाही, शॉर्टकट घेतला आहे, पण A आणि B घेताना कशा पद्धतीने घेतला गेला आहे ते मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. मग बघा आता मी Aची व्हॅल्यू इकडे पुट करणार आहे रूटमध्ये. आता रूटमध्ये पुट करताना Aची व्हॅल्यू सुरुवातीला मला काय करणार AX स्क्वेअर. आता AXचा स्क्वेअर तर AX किती आहे 5. आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू कारण आपण आता 11वीला आहोत. तर AXचा स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर रूटमध्ये 5चा स्क्वेअर काय करणार मी 25 प्लस पुढे गेलो नंतरला AY स्क्वेअर. AY किती दिला आहे 6. 6चा स्क्वेअर काय होणार 36 प्लस पुढे गेले नंतरला AZ स्क्वेअर. मी इथे Aची पूर्ण व्हॅल्यू काढतो आहे आणि Aची पूर्ण व्हॅल्यू काढण्याकरता हे रूट घेतो आहे. मग AZ इक्वल टू काय होता 4. मग 4चा स्क्वेअर किती आला 16 इंटू पुढे आता मला B काढायचा आहे, हा B आणि B काढण्याकरता मी फॉर्म्युला यूज करणार आहे हा
जो रूटमध्ये दिला आहे bx² + by² + bz², आणि माझ्याकडे bx, by आणि bzच्या व्हॅल्यू मी वरती लिहिल्या आहेत, मी त्यांचा यूज करतो आहे. मग इथे रूटमध्ये bx², तर bx किती दिला आहे 2, 2चा स्क्वेअर किती होतो 4 प्लस by², by किती आहे -2, जरी ती टर्म मायनस असली पण मायनसचा स्क्वेअर काय असतो प्लस, म्हणजे -2चा स्क्वेअर, इकडे काय येणार +4 प्लस शेवटी काय bzचा स्क्वेअर, bz किती दिला आहे 3, 3चा स्क्वेअर 9. बरोबर परत सांगतोय हे कॅल्क्युलेशन खूप इझी आहे आणि हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलंच पाहिजे. आता पुढच्या स्टेपकडे गेलो मी. इथे 5 × 2 किती होतं आहे 10 प्लस 6 × -2 काय होणार -12, मी -10 बाहेर लिहून घेतो, आणि शेवटी +4 × 3 +12 डिवाइड बाय. आता इथे मला ॲडिशन करायची आहे. इथे √25 + 36 + 16 मी यांची ॲडिशन करतो, 6 6 12 आणि हा 5, 12 + 5 किती होतं 17, हा एक वर घेतला 2 3 5 झाले आणि 5 आणि 2 7, म्हणजे √77 इंटू हा 4 + 4 8, 8 + 9 हा झाला तुमचा 17, म्हणजे √17. आपण कॉस थिटाची व्हॅल्यू इथपर्यंत फाइंड केली. आता हा इथपर्यंत जेव्हा आपण 17 आणि हा √77 घेतला आहे, तर याच्या पुढचं जे आन्सर आहे, याच्या पुढचं आन्सर तुम्हाला बाय युझिंग लॉग टेबल सोडवायचं आहे. मग तुम्हाला लॉग टेबलमध्ये रूट पण मिळतील, आणि ही सबस्ट्रॅक्शन जी असेल ती -12 + 12 0 झाल्यानंतर 10/√77 इंटू √17 मिळेल, म्हणजे हा तुमचा कॉस थिटा झाला. मग हे जे उरलेलं कॅल्क्युलेशन आहे, हे उरलेलं कॅल्क्युलेशन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे, आणि तुम्हाला ते स्वतः पण करून बघायचं आहे. मग इथे √77 काढायचा, √17 काढायचा, शेवटी मग थिटा काढण्याकरता हा जो कॉस आहे तो कॉस तुमचा राईटला पाठवायचा. मग तुम्हाला कॉस इनवर्सची व्हॅल्यू मिळेल, आणि याच्या पुढचे ज्या 2 स्टेप्स असतील हे तुम्हाला स्वतः करून बघायच्यात, आणि आन्सर काय आलं ते मला इमेजेसच्या फॉर्ममध्ये सेंड करायचं आहे. मग मी इथून पुढच्या 2 स्टेप तुमच्याकरता देतो आहे, कारण तुम्ही खरंच व्हिडिओ बघतायत का नाही ते सुद्धा मला समजेल, आणि याचं आन्सर, याचं सोल्युशन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलंच आहे. ठीक आहे. मग हे न्यूमेरिकल आपलं पहिलं या ठिकाणी संपतं आहे, फक्त शेवटच्या 2 स्टेप कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. आणि मग मी नंतर आता पुढच्या एक्झाम्पलकडे जातो आहे. चला आपण आता आपलं पुढचं एक्झाम्पल सॉल्व करू. एक्झाम्पल नंबर 2.9. आता एक्झाम्पल नंबर 2.9मध्ये काय दिलं आहे त्याच्या खालीच जे तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघू शकतात, समोर जर टेक्स्टबुक असलं तर यात त्यांनी म्हटलं आहे P वेक्टर = 4i - j + 8k अँड Q वेक्टर = 2i - mj + 4k. आणि त्यांनी सांगितले फाइंड करा m, कारण बघा इथे मध्येच m दिला आहे, बाकी ठिकाणी तुम्हाला नंबर्स दिले होते, आणि इथे अल्फाबेट दिला आहे m, तर आपल्याला m फाइंड करायचं आहे. आणि त्यांनी अजून एक कंडिशन देऊन ठेवली की P वेक्टर अँड Q वेक्टर हॅव द सेम डायरेक्शन. काय म्हटलं त्यांनी, P वेक्टर आणि Q वेक्टर दोघांची जी डायरेक्शन आहे ती कशी आहे सेम आहे. तर सेम डायरेक्शन करता एक पॉईंट लक्षात ठेवा, तर ज्या वेळेला 2 वेक्टरच्या डायरेक्शन या सेम असतात, लक्षात द्या परत, ज्या वेळेला 2 वेक्टरच्या डायरेक्शन सेम असतात, तर त्यावेळेला त्यांचे जे कंपोनंट्स असतात, तर या कंपोनंटचं जे प्रपोर्शन असतं हे प्रपोर्शन सेम असतं. कळलं मी काय सांगितलं? वेन the 2 vectors have the same direction, then their corresponding components have the same proportion. ओके, म्हणजे याचा अर्थ काय सेम प्रपोर्शनचा, तर Px upon Qx = Py upon Qy = Pz upon Qz, अशा पद्धतीने आपला आन्सर येतं. म्हणजे इथे बघा हा जो आपण प्रपोर्शन घेतो आहे त्यांच्या कंपोनंट्समधलं, तर हे कसं येतं सेम येतं, इक्वल येतं. ओके, मग आपण आता काय करू, तर हे सगळे कंपोनंट फाइंड करून घेऊ आणि त्यांचं जे काही प्रपोर्शन असेल ते सेम म्हणजे इक्वल दाखवू, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला एमची व्हॅल्यू बरोबर मिळेल. चला तर मग आता इथे Px Qx Py Qy आणि Pz Qz आपल्याला जर पाहिजे असतील तर याच्यावरून मी ते फाइंड करून घेतो. तुम्हाला कळू शकतं इकडे याच्यावरून की Pxची व्हॅल्यू काय असेल = 4, Pyची व्हॅल्यू दिलेली नाही आहे तिथे, मायनस जे आहे म्हणजे -1 झाला, आणि Pz = काय झाला 8 झाला. त्याच पद्धतीने आपण Qx Qy पण काढू शकतो. Qxची व्हॅल्यू काय येणार 2 येणार, Qyची व्हॅल्यू काय येणार -m येणार, निगेटिव्ह साईन सोबत घ्या, आणि शेवटी Qzची व्हॅल्यू काय येणार 4 येणार. येत कोणाला काय अडचण?
पी एक्स क्यू एक्स, पी वाय क्यू वाय आणि पी झेड क्यू झेड यांचं आपल्याला प्रपोर्शन घ्यायचं आहे आणि हे प्रपोर्शन कसं असणार आहे, सेम असणार आहे. याच्याकरता मी कंपोनंट फाईंड करून घेतले. कंपोनंट पी एक्स पी वाय पी झेड जे मला इथून मिळाले. पीचे कंपोनंट आय कॅपला मल्टिप्लाय असणारा पी एक्स, जे कॅपला मल्टिप्लाय असणारा पी वाय आणि के कॅपला मल्टिप्लाय असणारा पी झेड. सिमिलरली आपण क्यूच्या बाबतीत क्यू एक्स क्यू वाय आणि क्यू झेड फाईंड केला. मग आता मी काय करतो, समजा याला इक्वेशन नंबर 1 देतो आणि इक्वेशन नंबर 1मध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू आता पुट करतो आहे. मग इथे बघा पी एक्स अपॉन क्यू एक्स आहे, तर पी एक्स अपॉन क्यू एक्सच्या जागेवर आता काय येणार 4/2 देअरफोर. मग आपण इथे लिहू 4/2 कारण मी इक्वेशन नंबर 1मध्ये हे सगळ्या व्हॅल्यू पुट करतो आहे. पी वाय क्यू वाय, पी वायची व्हॅल्यू -1 अपॉन -m आणि शेवटी पी झेड अपॉन क्यू झेड म्हणजे इथे 8/4 इक्वल्स टू 8/4. आता बघा इथे मी भागाकार करू शकतो. हा 2 1 जा 2, 2 2 जा 4 किंवा इथे 4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हणजे इथे पण 2/1 येतं आहे आणि इथे पण 2/1 येतं आहे. मी दोघांपैकी कोणतं तरी एकच घेतो. म्हणजे इथे मी याचा विचार न करता फक्त याचा विचार करतो की -1/-m इक्वल्स टू काय येतं आहे 2/1. कळलं? म्हणजे हा पण रेशो आणि हा पण रेशो, प्रत्येक रेशो काय येतो आहे 2/1. मी इथलं -n काढतो म्हणजे हाला 1/m आणि 1/m इक्वल टू काय आला 2/1. आपल्याला एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय फाईंड करावं होता m. मग जर m फाईंड करायचा आहे तर आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. म्हणजे 1 × 1 काय येणार 1 आणि 2 × m इक्वल टू काय येणार 2m. म्हणजे याचा अर्थ 2m इक्वल्स टू काय झाला 1. आणि जर फक्त m फाईंड करायचा असेल तर हा 2 तिकडे जाताना काय होणार डिव्हाइड. म्हणजे आपल्याला mची व्हॅल्यू मिळाली 1/2. ही व्हॅल्यू तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये चेक करू शकतात. mची व्हॅल्यू काय येते आणि आपलं हे आन्सरसुद्धा बरोबर आलं आहे. ठीक आहे. आय होप की आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे 2 एक्झाम्पल जे 2 न्यूमरिकल तुम्हाला समजावून दिले ते 100% तुम्हाला समजले असतील. जर समजा आजचे हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर याच्यासारखेच आणखी काही एक्झाम्पल्स आहेत. ते एक्झाम्पल्स मी ग्रुपला सेंड करेल, ते तुम्ही सोडवून घेण्याचा प्रयत्न करा. आणि आपले ऑफलाईन क्लासेस कधी सुरू होत आहेत आणि पुढचं लेक्चर कधी होणार आहे याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला ग्रुपला कळवेल. तर आजच्या पुरता इतकं बस झालं. बाय बाय. हॅव अ नाईस डे. टेक केअर. थँक्यू.